ते बघा, हा आम्ही खवा आणलेला आहे स्पेशल. चलो आता खवा आपण त्या बासुंदीत टाकायचा आहे ना. स्माइल बघा तुम्ही फक्त शुभमची स्माइल बघा. हे चल खवा टाकू. फायनली आता याचा घड्याळ घेऊन आलतो आम्ही. सो घड्याळ घेऊन झाल्यानंतर आता आम्ही बासुंदी बनवायला चालू केली. ठीक आहे, आता बासुंदी आम्ही कशी बनवली ते दाखवतो तुम्हाला. खवा वगैरे आम्ही टाकणार आहे, सो ते पण तुमच्यासोबत सांगतो. आणि आता 30 लिटर दुधाची बासुंदी बनवतोय. सो हे बघा, सो आता या ठिकाणी आता दूध गरम झालं आहे. आता त्याला उकळी फुटली ना, तो थोडंसं त्याला असं कंटिन्युअस मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे थोडंसं त्यातलं जे पाणी आहे ते कमी होईल. आणि मग ते झालं की आपल्याला खवा टाकायचा. हे बघा इकडे खवा आहे, प्युअर खवा आणलेला आहे. चारोळे आहेत, एवढे. हे पापड, अच्छा हा पण खावाच आहे का? ओके, हा पण खवा आहे. हे बघा, हे आमचं काजू बदाम मिक्स या ठिकाणी केलेलं आहे. आणि हा आमचा प्रसाद. ते बघा, मुलींचं या ठिकाणी काम असतं डेकोरेशनचं. सो जा, कसं हायटेड माणूस आहे तो चांगला मिक्स करू शकतो. हे बघ, असं हे करून त्याच्यावरती साय नको बांधू तू फक्त, साय नाही आली आणि ती मधली साय पण असं हे सगळे फोडायची. बरं, फोडणं झाल्यावर याला हे असं पूर्ण खालून लागलं नाही पाहिजे दूध. पातीला फिट बसलंय ना, नाही तर पातेला तिकडे जास्त हलवू नको पातेला. खालचं लागू नको तू, कारण की ना आमची पावर कमी पडते. आता राजेशकडे सूत्रे दिलेले आहेत. माझं तर काहीच लागत नाही. मला चमचा बनवून जातात. तुम्ही डेकोरेट करा त्याला याने. म्हणजे याच्यामध्ये काय काय टाकले आपण? काजू बदाम, चारोळे, सो ते टाकलेले. आमचा प्रसादाचा शिरा बाकी आहे. तो या ठिकाणी खवा मिक्स करेल. हा इथे माझा सुंदर हात. ओके, नोटेड आहे. त्यांनी एडिट केलं तर एडिट करून टाकणार. सरप्राईज द्यावा. तो प्रसादाचा शिरा आहे. आणि बासुंदी आता तिकडे आमचं काम चालू आहे. ते बघा, 30 लिटर दुधाची बासुंदी आहे. नो मेक विदाऊट टेक, ते पण एक तुम्हाला दाखवायचं आहे. नो टेक विदाऊट मेक बघू शकता तुम्ही. याच्यावरती सेपरेट ब्लॉग आहे. राजेश मेकॅनिकल फील्ड म्हणून जावा डेव्हलपर आहे. सो त्याची पॉडकास्ट कंपनीचं नाव सांग आपल्या. नाही, कंपनीचं तुला ओके असेल तर सांग बाबा मला. ठीक आहे, तर ते नंतर एक पॉडकास्ट होणार आहे आमची, त्याच्यामध्ये सांगता येईल सगळं. सो अशा पद्धतीने आहे. पण माझ्या हाताला बघा चटका बसलाय चांगलं. ते गरम दिलं तर त्यांनी माझ्याकडे. नाही ते थोडंसं आता आग निघते. अरे पण हे थंड आहे ना, हे असं घेतल्यावर बरं वाटेल. तर आता मी थंड खावा असा धरलेला आहे, त्याच्यामुळे ते जिथं गरम लागलंय तिथं ते थोडं कव्हर होऊन जाईल. डोकं चालतं रे तसं राजेश आपलं, है ना? ओके, आता बाकीचं तिकडं हे काजू बदाम फोडण्याचं काम चालू आहे त्यांचं, ते पण दाखवतो. आलोच. येस, 1 मिनिट. सुदर्शन आणि हरीश आणि प्रदीप ॲज अ मॅनेजमेंट बघतोय, यांची गाईड करतोय प्रदीप. सो हे बघा, हे असे छानसे आम्ही काजूचे काप या ठिकाणी केलेले आहेत. सुदर्शनला मीच ट्रेनिंग दिलं तर त्याच्यामुळे त्यांनी एकदम छानसं असं हे केलेलं आहे. नाही खाणार नाही मी ॲक्च्युली, कारण की आणलेत आम्ही. नाही हे बघा, आणि हे आम्ही वाटण पण केलेलं आहे. काय आहेत? साखर आहे. अच्छा, साखर आहे का? ओके, ठीक आहे. तो बाकीचा आहे. हा आपले बाप्पांची आता या ठिकाणी संध्याकाळी परत एकदा आरती होईल, हे बघू शकता. हे डेकोरेशन जे सगळं आहे ते आपले अध्यक्षांनी केलेलं आहे. अध्यक्ष आपले बसलेले आहेत कॉलवरती बोलत, आणि शिव या ठिकाणी बसलेला आहे. खूप सात्विक आहेत आमचे. काय असतं सात्विक म्हणजे? जीवन सात्विकरित्या जगलं पाहिजे. म्हणजे सात्विक म्हणजे काय, कसं? निसर्गाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे, नैसर्गिक जीवनाचा आस्वाद घेतला पाहिजे, मुलींशी जास्त संबंध नाही ठेवले पाहिजे, त्यात सात्विकता असते. आणि शिवा त्याचं एक उत्तम उदाहरण. ओके, सात्विकता म्हणजे काय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही शिवा एक मूर्तिमंत उदाहरण त्याचं सात्विक. अरे वा, मूर्ती. तर आपल्या टेलेफोटो लेन्सने झूम करूयात त्यांना. सो चलो, हे बघा आमचा व्हेज पुलाव पण या ठिकाणी बनणार आहे. व्हेज पुलावसाठी सगळं मटेरियल या ठिकाणी ठेवलेलं आहे. बटाटा आणि गाजर वगैरे, फ्लावर सगळं या ठिकाणी ठेवलेलं आहे. हे आमची मसाल्याची सिस्टीम काहीशी अशी आहे.
या ठिकाणी. आणि बघू शकता तुम्ही बासुंदी कसं जड जाते का रे ते हलवायला. नाही नाही, ते कडची साई त्याची जमलेली आहे. हां हां हां. तर एवढी बासुंदी या ठिकाणी आम्ही बनवणार आहे मस्तपैकी. बघू शकता आमच्या दुधातलं आता पाणी या ठिकाणी कमी होत चाललं आहे बऱ्यापैकी. आणि आम्ही परत एकदा पुन्हा खवा टाकला आहे, त्याच्यामुळे ती आता परत लेवल तुम्हाला सेम दिसते. हे बघा इकडे अजून एक दुसरा व्हिडिओ कॉल चालला आहे आमच्या सिकंदर साहेबांचा. सो अशा पद्धतीने आहे मास्टर शेफ. आम्ही चारोळे आणि आमचं ते सगळं टाकलेलं आहे. ॲक्च्युली कॉलमुळं मी बाहेर गेलतो. सो जाऊ द्या. सुदर्शन या ठिकाणी आता शेफ झाला आहे. हमारे मेन सीनियर शेफ इधर मैनेजमेंट देख रहे हैं, अंडर ऑब्जर्वेशन है सुदर्शन उनके. सो बघा चारोळे आता वरती तरंगत आहेत आणि थोडा कलर पण आला आहे त्याला. हे खवा टाकलं त्याच्यामुळे तो थोडा येलो कलर आलेला आहे बघा. असं खूप छान या ठिकाणी झालेलं आहे. ते बघा केसर या ठिकाणी आमचे मेन शेफ तयार करतायत. सो हे केसर आहे. सो केसरची आपण वरनं त्याला एक फ्लेवर देणार आहे. सो सी बोलो सिकंदर सर जी, आप क्या बोले? आप बोलो कुछ तो. रिव्यू दो रिव्यू. कैसा लग रहा है आपको देख के, कैसा होगा वो? अच्छा होता है. हाँ आपके हिसाब से क्या कुछ कम जास्त वगैरह उसमें कुछ सब बराबर है. देखो तो अभी मेन शेफ ने बोला तो मतलब कोई प्रॉब्लम नहीं है. चलो काही बघू शकता तुम्ही डिवायडेशन. इकडे तडका फ्राय चालू आहे आणि इकडे बासुंदी आहे. पण दुधाला काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून आम्ही इकडे हे केलेलं आहे व्यवस्थित असं. तो अशा पद्धतीने चालू आहे. बघा बासुंदीला कलर सुद्धा चांगला आहे. कलर पण छान आलेला आहे बघू शकता. केसर वगैरे यूज केला आहे. खूप छान. चलो आता मी जरा टेस्टिंग करतो मी त्याला. बघू शकता अशा पद्धतीने बासुंदी रेडी झालेली आहे. इथं तर बघितलं तर केसर वगैरे एकदम ॲक्युरेट पडलेलं आहे आमचं छानपणे. आणि आता लवकरच खाण्यायोग्यही होईल. म्हणजे टेस्टिंग वगैरे आम्ही करून बघितलेली आहे. तो खूप छान टेस्ट आलेली आहे. आणि 30 लिटर दुधाची बासुंदी आहे. ऑलमोस्ट 5 लिटर दूध आम्ही हटवलं असेल. 25 लिटर दूध आणि त्याच्यामध्ये अराऊंड किती 2 किलो खवा ना. 2 किलो खवा. 2 किलो खवा टाकलेला आहे. तर बघ पण याचा जो थिकनेस आहे ना तो पण बऱ्यापैकी आलेला आहे. म्हणजे हे आहे ना बऱ्यापैकी असं थिक झालेलं आहे. ते अजून 2 तासात अजून होईल. म्हणजे 2 तास आपण त्याला उकळीवरती ठेवणार आहे. आणि आमचं जे डिवायडेशन आहे ते पण बघू शकता. इकडं चिकन आपले तडका फ्राय देतात. तो इकडे या साईडला तडका फ्राय चालू आहे. इकडं आपली बासुंदी चालू आहे. तो शुभम आणि मीने बासुंदीसाठी या ठिकाणी एक्सपेरिमेंट केलेला आहे. ते बघूयात आता कसं होतं ते. आणि ती चांगलीच होणार आहे आपल्याची. शुभम तुला काय वाटतंय? जसं की तुम्ही बघू शकता गाईज की आम्ही बासुंदीसाठी आम्ही खूप सारी मेहनत घेतली. सकाळपासून आम्ही समजा इथंच आहे. कारण याला जवळपास 5 ते 6 तासाची जी आहे प्रोसेस आहे सगळी बासुंदीची. कारण दूध आहे आमचं 30 लिटर दूध आहे. त्या 30 लिटर दुधामध्ये आम्ही 2 किलो खवा, ड्रायफ्रूट्स, परत भरपूर केसर वगैरे सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. तर बघू आता बनल्यानंतर तुम्हाला एक स्नॅप त्याचं मिळेल. एक सगळं प्रकार झाल्यानंतर आता बघू फोडणीचा पण आमचा सिकंदर आता इथं फोडणी देते. ओके काहीच फायनली बासुंदी आमची पूर्णपणे मुरलेली आहे. आणि अशा पद्धतीने कलर वगैरे पण आलेला आहे छानसा. शुभम इकडे झाकण घेऊन थांबलेला. आमचं किचन बघा किती फुल झालं आहे सध्या तिकडं. सो असं कायचं आहे. फायनली बासुंदी एवढी छान झालती की सगळ्यांनी आधी आम्ही खाऊन घेतली आणि मग व्हिडिओ लक्षात आलं. कशी झालती बासुंदी? प्रदीप कशी झालती? बेस्ट. ते बघा अजून टेस्टिंग चालू आहे. तो सगळ्यांनी खाल्लेली आहे. त्यांनी पण खाल्ली. सिकंदर आज का मौसम बासुंदी कैसा लगा? अच्छा लगा. तो अच्छा लगा. देखो पापड़ भी बाकी है हमारे 2-3. सो सगळ्यांनी संपवलेली आहे बासुंदी या ठिकाणी. संपवलेली आहे. हां म्हणजे
बासुंदी आमची बाकी आहे म्हणजे